मुघलांनी त्यांच्या शत्रूला मारायसाठी नाही तर जिवंत पकडण्यासाठी एक खतरनाक प्लॅन बनवला होता। आणि तो शत्रू कोण आहे माहित आहे का? स्वराज्याचे संस्थापक, आपल्या सर्वांचे अभिमान छत्रपती शिवाजी महाराज। तर मित्रा, मुघल साम्राज्याने अशी एक गुप्त योजना आखली होती, ती जर यशस्वी झाली असती तर आज इतिहास काही वेगळाच असता। कारण मित्रा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात औरंगजेब खूप त्रस्त झाला होता। कारण एक छोटा राजा त्याच्या मोठ्या साम्राज्याला वारंवार आव्हान देत होता। तर आपल्या महाराजांनी औरंगजेबाचे किल्लेही जिंकले आणि त्यांच्यावर अचानक हल्लाही केला आणि गुरिल्ला युद्धही केलं। आणि म्हणूनच मित्र, औरंगजेबाने एक असा निर्णय घेतला की शिवाजी महाराजांना मारायचं नाही तर जिवंत पकडायचं। आणि त्यानंतर सुरू झाली मुघलांची एक मोठी रणनीती। मुघलांनी मित्र आपली रणनीती आखायला सुरुवात केली, गुप्तहेर पाठवले, मार्ग बंद केले आणि मित्रांना फितूर करण्याचा प्रयत्न केला। मित्रा, मुघलांची योजना इतकी धोकादायक होती की जर महाराजांनी एक छोटी जरी चूक केली असती तर ते नक्कीच अडकले असते। पण मित्र, आपले महाराज फक्त एक योद्धा नव्हते तर ते एक जबरदस्त स्ट्रॅटेजिस्ट होते। त्यानंतर आपल्या महाराजांनी सर्वात आधी माहिती मिळवली आणि मुघलांचा प्लॅन उलटा केला आणि मुघल कन्फ्यूज झाले। मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं ते आजही युद्धकलेत शिकवलं जातं। मित्र, आपल्या महाराजांचे काही गुप्तहेर आणि आपल्या महाराजांची रात्री गुप्त बैठक झाली। आपल्या महाराजांच्या गुप्तहेरांनी आपल्या महाराजांना माहिती दिली आणि आपल्या महाराजांनी शांतपणे एक निर्णय घेतला। मित्र, आपल्या महाराजांचा हा निर्णय काही खास लोकांनाच माहित होता, कारण आपल्या महाराजांना मुघलांवर अचानक हल्ला करायचा होता। कारण आपल्या महाराजांच्या हल्ल्यामुळे मुघल सेना कन्फ्यूज झाली पाहिजे। आणि शेवटी मित्रा, मुघलांची संपूर्ण योजना फेल झाली। औरंगजेब शॉक झाला आणि सेना गोंधळली, महाराज सुरक्षित झाले। मित्र, आपल्या महाराजांनी या योजनेतून आपल्याला एकच शिकवण दिली आहे आणि ती शिकवण म्हणजेच ताकद नाही तर बुद्धी आणि संयम जिंकतो। आणि म्हणूनच तर मित्र, आजही आपण अभिमानाने म्हणतो, जय भवानी जय शिवाजी।